मला असं वाटतं की आता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम. आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथ शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं. राजकारणात एक नवीन समीकरण जुळताना दिसतंय. मनसे आणि शिवसेना यांची युती होणार का? दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक झाली आहे. स्नेहभोजन देखील पार पडलंय. इतरही सर्व दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. काय नेमकं घडतंय? असं आहे की प्रत्येक वेळेला दोन नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं नाही. महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहे. आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथ शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं. त्या स्नेहभोजनासाठी ते होते. काही जुन्या गोष्टींच्या आठवणीत सुद्धा उद्या निघाला, बाळासाहेबांच्या आठवणीत उद्या निघाला. याच्या व्यतिरिक्त काही नाही. महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यापूर्वी होती का मनसे शिवसेना युती? मला असं वाटतं की आता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम. आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाहीये ना. शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्माननीय राजसाहेब तर बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत. एकनाथजी शिंदे पण तेच करतात. त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाही. पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांग. नाही, आज मी तुम्हाला सांगितलं आज राजकीय चर्चा नव्हती. स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयेत. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयेत. स्नेहभोजनामध्ये मतभेद आणि मनभेदाचा विषय नसतो. तो जेव्हा कधी पुढच्या गोष्टी होतील तेव्हा तो होईल. आज तरी ती नव्हती. युतीचा नारळ कधी फोडणार? दुराव्याचा काही विषयच नव्हता. युतीचा नारळ कधी फोडणार? मुंबईचे अध्यक्ष आहात. खरं तर तुमच्यावर आता मुंबईची जबाबदारी आहे. अशा वेळी शिवसेनेनं देखील एका विशिष्ट मंत्र्यावर जबाबदारी दिली. तुमची चर्चा झाली अशी देखील एक प्राथमिक माहिती तुमच्याकडनंच काय युतीचा नारळ फायदा होईल का? तर मुळात असं आहे की आता ह्या काही चर्चा नाहीये आमच्या पुढे आज फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. ज्यावेळेला या कुठले विषय पुढे येतील त्यावेळेला निश्चितपणे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू. थँक्यू.